नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे एकूण 48 प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत, जे की तांत्रिक प्रश्न असतील। आगामी परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे जे काही झेडपीची परीक्षा होणार आहे आरोग्य सेवक पदासाठी, तर आरोग्य विभाग भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असलेले हे प्रश्न आहेत। आपण जी काही तांत्रिक प्रश्नाची जी काही सिरीज चालू केलेली आहे त्यामधला हा दुसऱ्या नंबरचा व्हिडिओ आहे। याच्या अगोदरचा जो काही पहिला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तो सुद्धा व्हिडिओ पाहून जा, नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल। तर मित्रांनो, चला वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। आणि एकूण 40% भाग हा तांत्रिक प्रश्नाचा असल्याच्या कारणास्तव तांत्रिक प्रश्नावर आधारित आपल्या सर्व जे काही रिझल्ट अवलंबून असणार आहे, त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त तांत्रिक प्रश्न करायचे आहेत। तर चला, फेब्रुवारीमध्ये झेडपीच्या परीक्षा होणार आहेत, तर आज आपण 24 पासून समोरचे प्रश्न पाहणार आहोत। एकूण आपण 500 प्रश्नाचा सराव आपण या आपल्या चॅनलवरून करून घेणार आहोत। तर हा दुसरा व्हिडिओ आहे। पहिल्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर चला वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, रक्तगटाचा शोध पुढीलपैकी कोणी लावला? तर रक्तगटाचा शोध कार्ल लँडस्टीनर या शास्त्रज्ञाने लावले। मित्रांनो, जे की प्रश्न वारंवार परीक्षेला विचारले जातात अशाच प्रश्नाचा समावेश आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत, जेणेकरून मित्रांनो आपल्याला कमी वेळेमध्ये जास्ती अभ्यास आणि आपल्याला मार्क पडतील अशा स्वरूपाचा अभ्यास आपण करणार आहोत। 100% याच्या बाहेर कुठलाही प्रश्न जाणार नाही। तर रक्तगटाचा शोध कोणी लावला? तर कार्ल लँडस्टीनर या शास्त्रज्ञाने रक्तगटाचा शोध लावलेला आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, कार्ल लँडस्टीनर हा ऑस्ट्रेलिया देशाचा होता। कुठल्या देशाचा होता? ऑस्ट्रेलिया देशाचा होता। आणि यांनी रक्तगटाचा शोध लावलेला आहे। रक्तगटाचा शोध आणि रक्तभिसरणाचा शोध यामध्ये फरक लक्षात ठेवा। रक्तगटाचा शोध कोणी लावला? कार्ल लँडस्टीनर या शास्त्रज्ञाने रक्तगटाचा शोध लावला। परंतु जर प्रश्न असा आला रक्तभिसरणाचा शोध कोणी लावला, तर रक्तभिसरणाचा शोध विल्यम हार्वे या शास्त्रज्ञाने रक्तभिसरणाचा शोध लावलेले। आता मित्रांनो, रक्तगट आणि रक्तभिसरण यामध्ये कुठला फरक आहे आपण पाहणार आहोत। तर पहा, आपल्या शरीरामध्ये जे काही रक्त आहे ते हृदयाकडे येतं, म्हणजे आपल्या शरीरामध्ये यूज केलेलं रक्त हे हृदयाकडे येते आणि हृदयामध्ये शुद्ध झालेलं रक्त हे मित्रांनो परत आपल्या शरीराकडे पाठवलं जातं। म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही रक्ताची जी काही प्रोव्हाइड होत असतं, म्हणजे पहा आपल्या शरीरामध्ये शुद्ध झालेलं रक्त, पहा अशुद्ध रक्त जे काही पेशीने यूज केलं जातं ते अशुद्ध होतं, ते परत शुद्ध करण्यासाठी हृदयाकडे आणलं जातं आणि हृदयाकडून परत ते पेशीकडे जातं। तर हा जो काही शोध लावला हा विल्यम हार्वे या शास्त्रज्ञाने लावलेला आहे। म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही रक्त खेळलं याचा शोध कोणी लावला? तर याचा शोध विल्यम हार्वे या शास्त्रज्ञाने लावला। मात्र रक्तगटाचा शोध कोणी लावला? तर कार्ल लँडस्टीनर या शास्त्रज्ञाने रक्तगटाचा शोध लावलेला आहे। हा फरक तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे। रक्तगटाचे सुद्धा जे काही प्रकार पडतात, पहा अ कड हे रक्तगटाचे वेगवेगळे जे काही प्रकार पडतात, तर पहा ए बी आणि सी, जे काही ए बी आणि बी हे जे काही रक्तगटाचे प्रकार पडतात, तर याचा शोध कोणी लावला? तर याचा शोध कार्ल लँडस्टीनर या शास्त्रज्ञाने लावलेला आहे। पुढचा प्रश्न पहा, मानवी शरीरात एकूण साधारणतः किती लिटर रक्त असते? तर मानवी शरीरामध्ये एकूण पहा साधारणतः 5 ते 6 लिटर रक्त प्रत्येक मानवी शरीरामध्ये असतं। परंतु प्रश्न जर असा आला तर मानवी शरीराच्या एकूण वजनाच्या किती टक्के वजन हे रक्ताचं असतं? तर 9% वजन हे रक्ताचं असतं। 26 नंबरचा प्रश्न पहा, मानवी शरीरात एकूण वजनाच्या किती टक्के रक्त असतं? तर मानवी शरीराच्या एकूण वजनाच्या 9% रक्त हे मानवी शरीरामध्ये असतं। जागतिक एड्स निर्मूलन दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक एड्स निर्मूलन दिन हा 1 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो। 1 डिसेंबर या दिवशी जागतिक एड्स निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जातो। जगातला पहिला एड्सचा रुग्ण अमेरिका या देशामध्ये आढळलेला आहे। त्याचं नाव रॉक हाडसन होतं आणि तो एक स्टार होता, म्हणजे तो एक हिरो होता। हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे। पुढचा प्रश्न पहा, कुटुंब नियोजन नाव बदलून कुटुंब कल्याण करण्यासाठी खालीलपैकी कुठल्या साली करण्यात आले? म्हणजे पहा, कुटुंब नियोजनाची सर्वप्रथम सुरुवात कुठल्या देशामध्ये झाली? तर कुटुंब नियोजनाची सर्वप्रथम सुरुवात ही आपल्या भारत देशामध्ये झालेली आहे। आणि कुटुंब नियोजन केलं पाहिजे किंवा कुटुंब नियोजनाची संकल्पना कोणाची होती? तर ही होती पहा महर्षी धोंडो केशव कर्वे यांची कुटुंब नियोजन ही संकल्पना होती। तर कुटुंब नियोजन हा जो काही कार्यक्रम कुटुंब कल्याण असं नाव कधी देण्यात आलं? तर 1978 मध्ये भारत सरकारने याला नाव बदलून कुटुंब कल्याण योजना असं देण्यात आलेलं आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस पहा कुटुंब नियोजन केलं जातं त्यावेळेस जे काही स्त्रीवर जे काही प्रक्रिया केली जाते त्याला ट्युबेक्टॉमी असे म्हणतात, आणि पुरुषावर जी काही नसबंदी केली जाते त्याला व्हिजेक्टॉमी असे म्हणतात। व्हिजेक्टॉमी पुरुषाशी संबंधित, तर ट्युबेक्टॉमी ही स्त्रीशी संबंधित असलेली प्रक्रिया आहे। पुढचा प्रश्न पहा, कुटुंब नियोजन करणारा जगातील पहिला देश कुठला? तर कुटुंब नियोजन करणारा जगातील पहिला देश आपला भारत देश आहे। वारंवार परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न आहे। तर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये भारताने कुटुंब नियोजन हा कार्यक्रम सुरू केला होता। पंचवार्षिक योजना पहा भारत देशाने कुठल्या देशाकडून घेतली? तर पंचवार्षिक योजना ही भारत देशाने रशिया देशाकडून घेतली। कुठल्या? रशिया देशाकडून घेतलेले। आता रशियाचा उल्लेख आला त्यामुळे रशियाच्या बाबतीमध्ये 2-3 मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे।
जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश कुठला असेल तर तो रशिया आहे. रशिया हा देश हा जगातील सर्वात मोठा क्षेत्रफळाने असलेला देश आहे. हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न पहा, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मेंदूचे विकार, हृदयविकार व इत्यादी गंभीर आजार झाल्यास ऑपरेशनसाठी किती लाख रुपये सरकारकडून मदत दिली जाते? तर 1.5 लाख रुपये एवढी मदत सरकारकडून दिली जाते. ती महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत ही लाभ भेटला जातो. म्हणजे जे काही दारिद्र्य रेषेखाली लोक आहेत त्यांना पहा मेंदूचा झाला असेल किंवा हृदयाचा विकार झाला असेल तर असे गंभीर स्वरूपाचे जे काही आजार असतात यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट 1.5 लाख रुपये एवढी रक्कम त्यांची भरत असते. पुढचा प्रश्न पहा, भारतात कोणत्या राज्यात एड्सग्रस्ताची संख्या सर्वात जास्त आहे? अतिशय महत्त्वाचा असलेला प्रश्न आहे. तर भारतामध्ये एड्सग्रस्ताची सर्वात जास्त संख्या ही तामिळनाडू राज्यामध्ये. कुठल्या? तामिळनाडू राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त एड्सग्रस्त रुग्ण असलेले आपल्याला बघावयास मिळतात. तामिळनाडू राज्यामध्ये. तामिळनाडूची राजधानी कुठली आहे? तर चेन्नई ही तामिळनाडूची राजधानी आहे. पुढचा प्रश्न पहा, भारत कोणत्या वर्षापासून अंधत्व निर्मूलन कार्यक्रम सुरू झालेला आहे? तर भारतामध्ये 1976 या दिवसापासून भारतामध्ये अंधत्व नियंत्रण कार्यक्रम सुरू झाला. कधी? 1976 पासून. अत्यंत IMP सर्व प्रश्न आहे, मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहेत, मागच्या परीक्षेला येऊन गेलेले प्रश्न व काही हे संभाव्य प्रश्न यामध्ये आहेत. मित्रांनो, जी काय आपण सिरीज चालू केलेले तांत्रिक प्रश्नाचे आरोग्य विभाग भरतीसाठी, तर याच्या बाहेरचा एकही प्रश्न तुम्हाला तांत्रिक प्रश्नासाठी विचारला जाणार नाही. 40 प्रश्नापैकी मित्रांनो जवळपास 35 ते 36 क्वेश्चन हे आपल्या या सिरीजमधूनच येतील. त्यामुळे सर्वांनी ही सिरीज आवश्यक आणि काळजीपूर्वक पाहायची आहे. सर्व प्रश्न हे तुम्हाला अतिशय महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट प्रश्न या सिरीजमध्ये आपण सुरू केलेले आहेत. पुढचा प्रश्न पहा, डोळ्याचा कोणत्या आजाराने नेत्रभिंग अपारदर्शक होते? तर डोळ्याचा जो काय मोतीबिंदू हा जो काय आजार असतो यामुळे आपले जो डोळ्याचं जे काही नेत्रभिंग आहे ते अपारदर्शक होत असतं. कुठला? मोतीबिंदू. आणि मोतीबिंदू हा मित्रांनो वयाच्या 40 यानंतर होणारा आजार आहे. जर वयाची 40 वर्षे पूर्ण झाल्याच्या नंतर मोतीबिंदू हा आजार व्यक्तीला होत असतो. कधी कधी प्रश्न विचारला जातो की मोतीबिंदू हा आजार कशाशी संबंधित आहे किंवा मोतीबिंदू हा आजार मानवी शरीराच्या कुठल्या अवयवाशी संबंधित आहे? तर मोतीबिंदू हा जो काय आजार आहे तर मानवी शरीराच्या डोळा या अवयवाशी संबंधित आहे. आपले डोळे एकूण 6 स्नायूने जोडलेले आहेत. आपले डोळे एकूण किती? 6 स्नायूने जोडलेले आहेत. प्रश्न विचारला जाईल की मानवी डोळे एकूण किती स्नायूने जोडलेले आहेत? तर मानवी डोळे एकूण 6 स्नायूने जोडलेले आहेत. या 6 स्नायूपैकी एक जरी स्नायू तिरका जर असेल तर मित्रांनो आपल्याला तिरकेपणा हा आजार आपल्या डोळ्यामध्ये निर्माण होतो. तिरकेपणा म्हणजे एक डोळा या साईडनं जातो तर दुसरा डोळा, म्हणजे तिरक्या डोळ्याचे जे काही व्यक्ती असतात त्या व्यक्तीचा जे काही 6 स्नायू असतात या 6 स्नायूपैकी एक स्नायू हा तिरका झालेला असतो. त्यामुळे या व्यक्तीचे जे काही डोळे असतात ते तिरके बनलेले असतात. म्हणजे आपल्या जे काही डोळे आहेत हे एकूण 6 स्नायूने आपल्या शरीराशी जोडलेले आहेत. पुढचा प्रश्न पहा, लैंगिक संबंधापासून पसरणारा आजार कुठला? तर लैंगिक संबंधापासून पसरणारा आजार एक म्हणजे मित्रांनो एड्स, दुसरा म्हणजे फ्लोरोसिस आणि तिसरा म्हणजे मित्रांनो कावीळ. कावीळ हा आजार सुद्धा लैंगिक संबंधातून पसरणारा आजार आहे. एड्स आणि कावीळ हे आजार लैंगिक संबंधातून पसरणारे आजार आहेत. पुढचा प्रश्न पहा, पित्ताची निर्मिती रिकाम जागामध्ये होते? तर पित्ताची निर्मिती मित्रांनो यकृतामध्ये होते. पित्ताची निर्मिती कुठे होते? यकृतामध्ये होते. आता यकृताचा संबंध आल्याच्या कारणास्तव आपण यकृताविषयी नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कुठली? तर यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. कुठली? यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. आणि यकृताला आपल्या शरीराचा तपास नाका असे सुद्धा यकृताला म्हणतात. यकृताला आपल्या शरीराचा प्रश्न विचारला जाईल की आपल्या शरीरातील तपास नाका म्हणून कुठल्या अवयवाचा उल्लेख केला जातो? तर आपल्या शरीरातील तपासणी नाका म्हणून यकृत या अवयवाचा उल्लेख केला जातो. आणि यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. पुढचा प्रश्न पहा, पित्ताचा शोध यांनी लावला? तर पित्ताचा शोध, आता पहा आपण अन्न खाल्ल्याच्या नंतर जे काय अन्न पचण्यासाठी आपल्याला पित्ताची आवश्यकता असते, परंतु हे पित्त जर आवश्यकतेपेक्षा जास्त वाढलं तर आपल्या शरीरामध्ये त्याचा त्रास होतो. तर या पित्ताचा शोध कोणी लावला? तर त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे वॉल्टर रीड. वॉल्टर रीड या शास्त्रज्ञाने पित्ताचा शोध लावलेला आहे. कुठल्या शास्त्रज्ञाने? वॉल्टर रीड या शास्त्रज्ञाने पित्ताचा शोध लावलेला आहे. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत. पहा, पुरुषाची लिंग गुणसूत्रे कुठली? तर X आणि Y ही पुरुषाची लिंग गुणसूत्रे आहेत. पुढचा प्रश्न पहा, स्त्रीची लिंग गुणसूत्रे कुठली? तर स्त्रीची लिंग गुणसूत्रे आहेत XX ही स्त्रीची लिंग गुणसूत्रे आहेत. पहा, मुलगा आणि मुलगी कशी जन्मते? तर या अगोदर मी रात्रीला एक व्हिडिओ बनवला, त्याची सुद्धा लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर मित्रांनो तो सुद्धा व्हिडिओ पाहून जा. त्यावर सुद्धा वारंवार परीक्षेला प्रश्न विचारले जातात की मुलाचा जन्म होण्यासाठी कुठलं लिंग गुणसूत्र आवश्यक असतं, मुलीचा जन्म होण्यासाठी कुठलं लिंग गुणसूत्र आवश्यक असतं, किंवा पुरुषामध्ये किंवा मानवामध्ये एकूण किती गुणसूत्रे असतात? तर मानवामध्ये एकूण
46 गुणसूत्रे असतात आणि जोड्या जर विचारल्या तर 23 जोड्या ह्या मानवामध्ये असतात आणि जे काय आपली गायवर्गीय प्राणी आहेत यांच्यामध्ये एकूण 60 गुणसूत्रे असतात. किती? 60 गुणसूत्रे असतात. हा प्रश्न मित्रांनो प्रश्न विचारला होता 2020 मध्ये जे काय आदिवासी स्पेशल विभागाची जी काय भरती झाली होती यामध्ये ग्रामसेवक पदासाठी हा प्रश्न विचारला होता. नागपूर जिल्हा परिषदेला हा प्रश्न विचारला आहे की गायवर्गीय प्राण्यामध्ये एकूण किती गुणसूत्रे असतात. तर गायवर्गीय प्राण्यामध्ये एकूण 60 गुणसूत्रे असतात. फेरी IMP असलेला प्रश्न आहे. आता XY गुणसूत्राच्या मिलनाने रिकाम जागाचा जन्म होतो तर XY या गुणसूत्राच्या मिलनाने मुलाचा जन्म होत असतो. कोणाचा? मुलाचा जन्म होत असतो. पुढचा प्रश्न पहा. XX या गुणसूत्राच्या मिलनाने कोणाचा जन्म होतो तर XX या गुणसूत्राच्या मिलनाने मुलीचा जन्म होत असतो. पुढचा प्रश्न पहा. बाळाचे लिंग कोणाकडून निश्चित केले जाते तर बाळाचे जे काही लिंग आहे ते पुरुषाकडून म्हणजेच वडिलाकडून निश्चित केले जाते. कोणाकडून? वडिलाकडून निश्चित केले जाते. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. बुलढाणा जिल्हा परिषद आरोग्य सेवक पदासाठी विचारलेला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पहा. शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य खालीलपैकी कोणाकडून केले जाते तर आपल्या शरीराचा जो काय तोल सांभाळण्याचं कार्य मित्रांनो लहान मेंदूकडून केले जाते. कुठल्या? लहान मेंदूकडून केले जाते. आपल्या शरीरामध्ये जे काही मेंदू आहेत या मेंदूचे दोन भाग पडतात. एक म्हणजे लहान मेंदू आणि दुसरा म्हणजे तर आपली जी काही स्मरणशक्ती आहे तर ही मोठ्या मेंदूमध्ये असते. तर आपल्या शरीराचा तोल सांभाळण्याचं कार्य हा लहान मेंदू करत असतो. हा लहान मेंदू पहा मित्रांनो आपल्या मानाच्या वरी म्हणजे आपल्या डोक्याच्या पाठीमागचा जो काय भाग आहे यामध्ये असतो आणि हा श्वासनाचे नियंत्रण सुद्धा करतो. त्यामुळे आपल्या डोक्याच्या पाठीमागच्या भागाला जर लागलं तर मनुष्याचा मृत्यू लवकरात लवकर होण्याचं कारण हे की लहान मेंदू हा आपला श्वासनावर नियंत्रण ठेवतो आणि या लहान मेंदूला जर मित्रांनो इजा जर झाली तर जो काय लहान मेंदू श्वासनावरचं नियंत्रण आपलं सोडून देतो. त्यामुळे मनुष्याचा लवकरात लवकर मृत्यू होतो. त्यामुळे आपल्या डोक्याच्या पाठीमागच्या भागाला लागल्याच्या नंतर लवकरात लवकर मृत्यू होण्याचं कारण म्हणजे कारण की लहान मेंदू हा श्वासनाचं नियंत्रण करतो. आपल्या शरीरामध्ये जे काय आपण ऑक्सिजन शरीरामध्ये घेतो आणि कार्बन डायऑक्साईड शरीराच्या बाहेर टाकतो तर ही जी काय प्रक्रिया या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य हा लहान मेंदू करत असतो. पुढचा प्रश्न पहा. किती डेसिबल आवाजाची तीव्रता असताना मनुष्य बहिरा होतो तर पहा एकूण 100 डेसिबलपेक्षा जास्त जर आवाज असेल तर मनुष्य हा बहिरा होत असतो. 100 डेसिबलपेक्षा. कधी कधी प्रश्न विचारला जाईल की आवाजाची तीव्रता मापण्याचे एकक कुठले तर ते डेसिबल आहे. कुठले? आवाजाची तीव्रता मापण्याचे एकक आहे मित्रांनो डेसिबल. आवाजाला ध्वनी असे सुद्धा म्हणतात. हा सुद्धा प्रश्न लक्षात ठेवा. आवाजाला ध्वनी म्हणतात. कधी कधी प्रश्न विचारला जाईल की ध्वनीची तीव्रता मोपण्याचं साधन कुठलं तर ध्वनीची तीव्रता मोपण्याचं साधन आहे मित्रांनो डेसिबल. हा पोलीस भरतीला खूप वेळेस वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पहा. मानवी हृदयाला एकूण किती कप्पे असतात तर मानवी हृदयाला मित्रांनो एकूण 4 कप्पे असतात. मानवी हृदयाला एकूण किती? 4 कप्पे असतात. आता जगातील सर्वात मोठं जे काय हृदय कुठल्या प्राण्याचं आहे तर जगातील सर्वात मोठं हृदय हे जिराफ या प्राण्याचं आहे. कुठल्या? जिराफ या प्राण्याचं जगातील सर्वात मोठं हृदय. आणि जगातील सर्वात उंच प्राणी कुठला तर जगात सर्वात उंच प्राणी आहे मित्रांनो जिराफ. आणि सर्वात जास्त वेगाने धावणारा जगातील प्राणी कुठला तर चित्ता. हा प्राणी जगात सर्वात जास्त वेगाने धावणारा प्राणी आहे. पुढचा प्रश्न पहा. पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे कुठली तर जीवनसत्वाचा शोध कोणी लावला तर फुंक या शास्त्रज्ञाने जीवनसत्वाचा शोध लावलेला आहे. प्रश्न कधी कधी विचारला जाईल की आपल्याला जीवनसत्वापासून ऊर्जा मिळते का तर मित्रांनो आपल्याला जीवनसत्वापासून कुठल्याही प्रकारची ऊर्जा मिळत नाही. जीवनसत्वापासून आपल्याला ऊर्जा मिळत नाही परंतु आपल्या शरीराचं संरक्षण करण्यासाठी जीवनसत्व हे अतिशय महत्त्वाचे असतात. आपल्याला सर्वात जास्त ऊर्जा कशापासून मिळते तर कार्बोहायड्रेट्सपासून आपल्याला सर्वात जास्त ऊर्जा मिळत असते. हा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचा आहे. तर जीवनसत्वाचा शोध कोणी लावला तर फुंक नावाचा जो काही शास्त्रज्ञ होता या शास्त्रज्ञाने जीवनसत्वाचा शोध लावलेला आहे. तर जीवनसत्व तर या ठिकाणी जर पाहिली तर ब आणि क ही जीवनसत्वे पाण्यामध्ये विरघळतात तर बाकीचे जे काही जीवनसत्वे आहेत ती मेदात विरघळणारी जीवनसत्वे आहेत. प्रश्न खूप वेळेस विचारला जातो की पाण्यात विरघळणारी जीवनसत्व कुठली तर फक्त ब आणि क ही दोनच जीवनसत्वे पाण्यामध्ये विरघळतात. प्रश्न विचारला जाईल की पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे किती तर त्या ठिकाणी आपल्याला ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे एकूण 2 जीवनसत्वे या ठिकाणी लक्षात राहिली पाहिजे. एक म्हणजे ब आणि क. तर इंग्लिशमध्ये जर विचारलं तर ती बी आणि सी ही जीवनसत्वे पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे. त्यामुळे ही जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये जरी जास्त जरी गेली कधी कधी प्रश्न विचारला जाईल की खालीलपैकी कुठलं जीवनसत्व आहे की जे शरीरामध्ये त्याचा अतिरेक जरी झाला तरी पण त्याचा शरीरावर वाईट इफेक्ट होत नाही. तर मित्रांनो ब आणि क ही जीवनसत्वे आपल्या शरीरामध्ये जास्त जरी झाली तरी पण त्याचा आपल्या शरीरामध्ये इफेक्ट होत नाही. कारण याचं कारण असे पहा ब आणि क जीवनसत्व ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये जास्त होतात त्यावेळेस ते आपल्या शरीरात जे काही लघवी वाटे निघून जातात. त्यामुळे याचा आपल्या शरीरावर कुठल्याही प्रकारचा इफेक्ट होत नाही. मात्र बाकीचे जे काही जीवनसत्व आहेत अ ड आणि क ही जीवनसत्वे अ ड आणि ई हे जीवनसत्वे जर शरीरामध्ये जर अतिरेक जर झाले तर आपल्या शरीरावर त्याचा वाईट इफेक्ट होतो. पुढचा प्रश्न पहा.
मेदात विरघळणारी जीवनसत्वे कुठली? तर अ, ड, ई आणि के ही जीवनसत्वे मेदात विरघळणारी जीवनसत्वे आहेत. पुढचा प्रश्न पहा, हाडे मजबूत रिकाम जागामुळे होतात. तर हाडे मजबूत हे कॅल्शियममुळे होतात. पहा हाडे मजबूत कशामुळे होतात? तर कॅल्शियममुळे होतात. तर पहा हे कॅल्शियम जे आहे, लहान बालकामध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे लहान बालकाची हाडे लवकरात लवकर मोडतात व जसं आपलं वय वाढत जातं तसं आपल्या शरीरात जे काही कॅल्शियम आहे हे कॅल्शियम कमी होतं. त्यामुळे म्हाताऱ्या अवस्थेमध्ये जर हाड जर मोडले तर ते लवकरात लवकर जुटत नाही. याचं कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही कॅल्शियम आहे हे कॅल्शियम कमी होत असतं. म्हणजेच पहा हाडे मजबूत ठेवण्यासाठी हे कॅल्शियम महत्त्वाचं असतं. अतिशय महत्त्वाचा असलेला हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पहा, या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. धूम्रपानामुळे रिकाम जागा कॅन्सर होतो. तर पहा धूम्रपानामुळे आपल्याला फुफ्फुसाचा कॅन्सर होतो. धूम्रपान म्हणजे मित्रांनो तंबाखू, बिडी आणि सिगारेट यामुळे आपल्याला कशाचा कॅन्सर होतो? तर हा धूम्रपानामुळे आपल्याला फुफ्फुसाचा कॅन्सर होतो. फुफ्फुस म्हणजे मित्रांनो जे का आपली ऑक्सिजन आपण शरीरामध्ये घेतो आणि आपल्या शरीरामधला जो काही कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकण्याचं कार्य हे फुफ्फुसामार्फत केलं जातं. तर फुफ्फुस खराब होण्याचं कार्य कुठलं आहे? तर ते म्हणजे कॅन्सर. आता तंबाखूमध्ये कुठला घटक असतो की जो कॅन्सरसाठी कारणीभूत ठरतो? तर तो निकोटीन नावाचा घटक असतो. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले. आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आगामी आरोग्यसेवक पदासाठी हा नक्की तुम्हाला 100% फायदा ठरणारा हा व्हिडिओ असणार आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा. या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.